यश, हा? तुझ्यासाठी टिफिन आणलाय. काय? टिफिन डबा. वाव. एवढं सगळं माझ्यासाठी. पण एकट्याने खायला काय मजा येणार? एकट्याने कसं? घारतोंडे सर आहे, समीर आहे, शेफाली आहे ना. ते सगळे आहेत ग, पण डबेवाली शिवाय मजा नाही ना. ती असली की जेवण कसं चविष्ट लागतं. अच्छा, डबेवाली. हो, तीच जिच्या हातचं पाणी पण चविष्ट लागतं. आजोबांनी तर मला डबेवालीशीच लग्न करायला सांगितलं. हो का? आजोबांनी सांगितलं म्हणून तू डबेवालीशी लग्न करणार आहेस का? आजोबांचा शब्द पाळायलाच हवा ना. काय 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 करते तू? नाही, सांग ना मला. आजोबा म्हणाले म्हणून तू माझ्याशी लग्न करतोय? पण तू मग कसं बोल ना. चांगली डबेवाली. मी डबेवाली? नाही अगं, ऐकून घे. म्हणजे आजोबा वाव. नेहा, हे एवढं सगळं, हा नाश्ता माझ्यासाठी? हो, मग तू केलंयस? ऑफकोर्स मी केलाय. तू अशी घाईघाई करतो आणि मग न खाता जातोस, म्हणून विचार केला इथेच घेऊन येतो. म्हणजे तू माझ्यासाठी केलंय सगळं? ऑफकोर्स तुझ्यासाठी केलंय. आता बस, बोलू नकोस आणि आधी खाऊन घे. मी आलूवडी पण आणते. सांग कशी झाली, कशी वाटली? वा, इतकं फॅन्टॅस्टिक जेवण असेल तर मी लंचलाच घरीच येत जाईन ना. ऑफिसमध्ये कशाला? तुला ऑफिसमध्ये जायला उशीर नको व्हायला म्हणून 1 मिनिट तुझा कपाट उघडते. मी तुझ्या सगळ्या गोष्टी काढून ठेवते. तू नवरा म्हणून एवढं सगळं करतो माझ्यासाठी. परीला पॅलेस मध्ये आणलं, काका काकूंना इथे आणलं, तर मी बायको म्हणून तू यासाठी एवढं नाही करणार? हो का मिसेस चौधरी? आता तुझं माझं वेगळं असं काही नाही. जे काय आहे ते आपलं आहे. पण हे सगळं मी तुझ्यासाठी नाही केलं, माझ्यासाठी केलंय, माझ्या हिच्यासाठी केलंय. यश कुठे रे? यश आज जरा लवकर बाहेर पडलाय. अरे, मग तू इथे कसा काय? ते बंडू काका आणि काकू सध्या इथे आहेत ना, म्हणून मग मी जरा थांबलो. मग तू काय त्यांचा केअरटेकर आहेस का? नाही, आता बंडू काका आणि काकू म्हटल्यानंतर मी त्यांचा पुतण्या झालो नाही का? काही लोकांना नाती ही फक्त नावापुरती माहिती असतात. त्या नात्याबरोबर काही कर्तव्य येतात हे माहिती नसतं. पत्ताच नसतो ना त्याचा. बाबा, ते तुम्ही त्यांना भेटला नसाल ना अजून? ते इथे आले तेव्हाच मी त्यांना भेटलोय. सुनबाई, बंडू काका कुठे आहेत? त्यांना ब्रेकफास्टला घेऊन? आजोबा, मी त्यांना रूमवरच वाढले. अरे का? तिथे बसतील ना ते. अरे इथे काय अडचण आहे? एवढं भलं मोठं डायनिंग टेबल आहे. नाही आजोबा, बरोबर आहे, पण त्यांना एखाद्या वेळेस संकोच वाटत असेल ना. संकोच कराल ते का? पाहुणे आहेत का? घरचेच आहेत ना. सगळ्यांच्या बरोबर त्याला ब्रेकफास्ट घेऊ दे. सुनबाई, त्याला घेऊन ये. पण आजोबा, अगं सगळ्यांच्या बरोबर गप्पा मारत 2 घास जास्त जातात. या बंडू काका, या बसा. काय खोलीमध्ये बसून काय एकटे एकटे नाश्ता करणार होतात काय?
तुम्ही आहात इकडे तर गप्पा मारत नाश्ता करू की. मुलींनी खोलीमध्ये काय स्पेशल नाश्ता पाठवला की काय? आजोबा काही स्पेशल बनवलं असतं ना तर सगळ्यांच्या ताटात दिसलं असतं. हा चला जरा सुरुवात. वा, सांबार छान झालाय हा. थँक्यू पप्पा. नेहाने केलंय. नाही, मी तिलाच थँक्यू म्हटलं. चवीवरून ते तू केलं नाहीस हे लक्षात आलं माझ्या. नेहा गॉड, इतकं कमी खातेस ना तू. तुला एक इडली खायलाच हवी. गॉड, हाऊ डेअर यू. चुकून झालं. चुकून आता हातात उडलं ते. खरंच चुकून झालं. खरंच सॉरी. नाही ठीक आहे, हरकत नाही. सांबार उडवलंय थोडस, नॅपकिनी पुसून घे, काही हरकत नाही. चला बसून घ्या, सगळ्यांनी सुरुवात करा. बंडू काका, सॉरी. तुम्ही शांत व्हा आणि बसा इथे. बसा. खरंच बंडू काका, शांत व्हा. आणि तुम्हाला काट्या चमच्याने जमत नसेल ना तर हाताने खा. पोटात जाण्याची कारण. हो ना, मी तेच म्हणत होते. ऍक्च्युली आमचं चुकलं. म्हणजे लक्षात आलं नाही की तुम्हाला घरी काट्या चमच्याने खायची सवय नसेल ना. स्टाफ, बंडू काकांना दुसरं बॉइल्ड एग द्या आणि हे आवरून घ्या. क्विक. बंडू काका, डोंट वरी, संकोच करू नका. हा, काय ना काका, काटे चमचे हे आत्ता अलीकडे आले. पूर्वी हेच तर होते ना काटे चमचे. माझी आई तर मला नेहमी म्हणायची की आपण स्वतःच्या हाताने अन्नाला मायेने स्पर्श करावा आणि मग तो तोंडात घालावा. आणि तेव्हा कुठे अंगी लागतं ते. आता आपल्यापेक्षा जास्त प्रेमाने आपल्याला आणखीन कोण भरवणार हो. नाही आजोबा म्हणताय तुम्ही बरोबर आहे. हे बघा, उत्तप्पा किती छान मऊ झालाय, मऊसूत. बंडू काका, खा तुम्ही. गुड. वा, मम्मा हे बिघडलंय. पाण्यात पडलं. मला निघू पाहिजे. ओके पिकुचू, बिघडलंय ना. हा, मग ते इथे का ठेवलंय? उचल आधी. फेकून द्यायचं असतं बिघडलेल्या वस्तू की. आणि आपण तुला नवीन घेऊ की. डोंट वरी. नवीन घेणार? या, आपण ना याचा फोटो काढून पाठवूया आणि सेम घेऊया तुला. पाण्यात पडून खराब झालाय का? हो. मग ड्राय केल्यावर सुरू होईल कदाचित. मी दुरुस्त करून बघू का? एकदा उघडला ना की मला लगेच कळेल काय बिघडलंय ते. आमच्या घरी सगळ्या बिघडलेल्या गोष्टी मीच दुरुस्त करतो. इंजिनियर आहे ना. मागे एकदा असा टीव्हीचा रिमोट बिघडला होता, तर आमच्या आईने खूप प्रयत्न केले, ठोकून ठाकून सेल बदलून फिरवून. मग नंतर माझ्याकडे दिला आणि त्याला दुरुस्त. पण एवढा टाइम का वेस्ट केला आजोबा? त्यापेक्षा नवीन का नाही घेतलात? नाही, तुम्हाला तर तेवढंच शिकवलंय ना. वस्तू बिघडली की लगेच डायरेक्ट नवीन घ्यायची. ना ती जपून वापरायची, ना ती दुरुस्त करून पाहायची. पण हे सगळं आईबापाने शिकवायला लागतं. तुम्हाला तरी कुठून येणार? तुम्हाला स्वतःला कुठे येतं ते?
शिका आधी हे सगळं. पैन पै कशी जोडायची ते शिका एकदा. पिकूचू आपण आहे ना या आजोबांकडून दुरुस्त करून घेऊया. ओके. पण मम्मा मला नवीन पाहिजे. पप्पा काय बोलले तुला कळलं नाही का? हा काय म्हणाले पप्पा? आधी हे आजोबा दुरुस्त करतात का बघू. झालं तर छानच आहे. आणि बरं का बंडू काका, पूर्वी आमची जानकी असताना सुद्धा मी सगळं घरच्या घरीच करायचो बरं का, रिपेअर वगैरे. आमच्याकडे एक मिक्सर होता फॉरेनहून आणलेला. तो जरा कधी बिघडला, नादुरुस्त झाला तर मी स्वतः रिपेअर करायचो. घरातले ट्यूब्स, लाईट सगळं मी करायचो. आता म्हणाल तर फक्त ग्रामोफोन तेवढा उरलाय की जो मी स्वतः अजूनही रिपेअर करतो. कारण काय माहितीये? कारण माझ्या जानकीने दिलेली पहिली भेट आहे ती. मी त्याला कोणालाही हात लावू देत नाही. मी जीवापाड जपतो त्याला. जरा जास्तच गप्पा रंगतात या दोघांच्या. नाही, त्या चाळीतल्या म्हातारीला ना लवकरच घरातून हाकलून दिलं पाहिजे. नाहीतर हे पप्पा माझा अपमान करण्याचा एकही चान्स सोडायचे नाहीत. चलो सैर पे जाना है चलो. अरे एक मिनिट, तू एकटा का आला? सुरबाई कुठे? बंडू काका आणि काकू आलेले आहेत ना. मैंने बोला था वो नहीं आ सकती. चल चलो टेस्ट मैच के अंपायर चलो. अहो तुम्हीच विचारत होतात ना, या ना, की ग्रामोफोन कुठे आहे. मी विचारलं कधी? अहो असं काय करता? विसरला तुम्ही काका? मगाशी तुम्ही मला विचारलं म्हणूनच तर दाखवते तुम्हाला. बघा हा ग्रामोफोन कसा आहे. अरे वा, बघा ना. खूप जुना दिसतोय पण हो हो असे मिळत नाहीत आता. राईट. हा ग्रामोफोन आहे ना, हा आमच्या पप्पांचा जीव की प्राण आहे. म्हणजे हा ग्रामोफोन आणि त्यावर चालणारी रफींची गाणी. आहा हा. पण हा ना मधून मधून असं नीट चालत नाही आजकाल. चालत नाही म्हणजे काय होतं? हा हा ते हे डिस्क आहे ना, ती अशी फिरत बिरत नाही मधून. अच्छा, मधून मधून असा आवाज करते. म्हणजे पुसट होतो का क्रॅक होतो? हा असंच काहीतरी होतं कधी कधी. बर. एक काम करा ना काका, हा हा ग्रामोफोन आहे ना, तुम्ही इथे या टेबलवर ठेवा आणि मग नीट बघा. मी बघू? नक्की चालेल ना? या वॉटेवर. चला बघूया तुम्हाला काय होतंय ते. काय होतंय? कधीतरी घशात खवखवत आणि कधी कानात वार जात. काय हो ना? काय काय करतात? दुरुस्त करताय? आता तुम्हीच म्हणालात ना दुरुस्त करता येते का बघा म्हणून. हो हो जमेल ना. हा जरा स्क्रू ड्रायव्हर हवाय मला एक. आणते ना. हा एवढा. हा चालेल. थँक्यू. नेहा नेहा ऐक ना, खूप मोठी गडबड झाली. काय झालं काकू? बंडू काकाने ना माझा ग्रामोफोन उघडलाय
ग्रामोफोन म्हणजे पप्पांचा जीव की प्राण आहे. आम्हाला सुद्धा हात लावू देत नाही, इतके संतापतात ना ते. आणि आता तर बंडू काकांनी स्क्रू काढून ठेवलाय. काय goodness. यशला हात लावू देत नाहीत ते. आणि पप्पांचा ग्रामोफोन आता ग्रामोफोनच उरला नाहीये. ओ माय गुडनेस. मी तुला सांगते, पप्पांना जर कळलं ना की बंडू काकाने हे केलंय, तर मात्र बंडू काकांचं काही खरं नाही. काकू मी बघते. प्लीज प्लीज जा, लवकर जा. काय सांगा आवाज आला इथे? काका हे काय काय केलंय तुम्ही? काय 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 नाही मी करतो ते पिक्चर. अहो काका हे तुम्ही का उघडलं? तुम्हाला माहिती ना आजोबांना नाही आवडत आहे. त्याचा आवाज येत नव्हता आणि मग त्या आजोबांना गाणी ऐकता येत नव्हती ना, म्हणून तुम्ही राहू द्या. तुम्ही उठा आधी, शांत व्हा. मी बघते काय करायचं ते. उठा. अगं हो, पण मी आता हे सगळं नीट करून ठेवतो. होतं तसं तुला कोणी काय बोलणार नाही, तू काळजी करू नको. मी करतो सगळं. काका तुम्हाला नाही जमत आहे. हे सगळं काका, चला, लावून चला, ठेवतो मी ना. बघते होतं काय कसं? करायचं ते. अगं, असं आणि काय करते? आजोबांनी काही विचारलं ना तर प्लीज तुम्ही काही बोलू नका. मी करते काय करायचं अगं, पण ते. हे परत होतं काका, तसं तर तुम्ही लावून शांत ठेवू व्हा. दे. काय नाही होणार. अरे हा चला, करणं वगैरे असं. अरे हा ग्रामोफोन कोणी उघडला? त्याच्या आवाजाचा प्रॉब्लेम होता ना, म्हणून मी दुरुस्त करत होतो. पण नेहा, अगं पप्पांना नाही आवडत त्यांच्या ग्रामोफोनला कोणी हात लावलेला. काका सॉरी काका, चुकून झालं. प्लीज तुम्ही आजोबांना सांगू नका. आता काही होऊ शकेल का? नेहा थांब, मी प्रयत्न करतो. काका बसा बसा बसा. बसा, सावकाश बसा. कसं आहे, हा ग्रामोफोन ना खूप जुना आहे. हे दुरुस्त करणार कोणी मिळत नाही हल्ली. वा झालं. वा झालं सुरू झाला. थँक्यू सो मच. छान जमलं. तुम्ही पण इंजिनियर आहात वाटतं. मेकॅनिकल इंजिनियर. खूप छान इंजिनियर आहात तुम्ही. अहो मला जमत नव्हतं ते तुम्ही करून दाखवलं लगेच. त्याला आहे तुमच्या हातामध्ये. खरंच काका थँक्यू. म्हणजे तुम्ही नसता आला तर हे. नेहा तुलाच थँक्स. मला का? आजपर्यंत कोणीच माझी पाठ थोपटली नव्हती, कोणी कौतुकही केलं नव्हतं, अगदी पप्पाने सुद्धा. पण आज तुझ्यामुळे बंडू काकांनी पाठ थोपटली माझी. थँक्यू व्हेरी मच. अहो तुम्ही कामच तसं केलं ना. छान. थँक्यू. या भिकाऱ्या म्हाताऱ्याला का मिठी मारली याने? याची लायकी आपल्या पायाशी एवढं पण कळत नाहीये का सत्यजितला? काय हा काय काय झालंय? दुरुस्त झाला? हो ग्रामोफोन झाला नाही, काकाने केला. सत्यजित. हे बघा दाखवतो तुम्हाला. तुम्ही काय म्हणत होता दुरुस्त होणार नाही? यांनी अगदी मस्त केलेलं आहे सगळं. हे बघा ऐका. चाळीतल्या लोकांना ना यांची लायकी दाखवलीच पाहिजे.